नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज मी तुम्हाला दाखवते भारंगीची भाजी। ही भाजी फक्त रानामध्ये भेटते आपल्याला, बाकी ही बाजारात वगैरे अशी भेटत नाही, जास्त रानामध्येच भेटते। आता माझे दीर गावी होते, आप्पा आमचे येताना मला भारंगीची भाजी घेऊन आले। ती आज तुम्हाला मी करून दाखवते। ही भाजी खूप छान लागते, एकदा तुम्ही करून बघा। आता ही भाजी आपण पहिला ही पानं सगळी खायची आणि ही भाजी आता स्वच्छ धुवून घ्यायची। एक 2-3 पाण्यामध्ये आपण छान अशी धुवून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे एकदम छान अशी धुवून घ्यायची भाजी। चांगली धुतली पाहिजे, कारण ती रानामध्ये असते ना, ती भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। अशा प्रकारे आपण ही धुवून घेऊया, थोडी नितळ ठेवूया आणि आपण आता ही अशी साफ अशी नितळून घ्यायची भाजी। पाणी साफ गेलं पाहिजे। आणि आपण आता ही भाजी चिरायला घ्यायची। अशी ही पानं सगळी एकत्र घ्यायची संपूर्ण। आणि पहिला आपण आता याची देठ काढून घेऊया, पूर्ण देठ काढून घ्यायची आणि नंतर ही भाजी अशी एकत्र करून अशी मध्ये चिरून पुन्हा त्याची अशी हे करून पुन्हा बारीक चिरून घ्यायची। अशा प्रकारे ही बारीक चिरून घ्यायची। भाजी चिरून झाल्यानंतर आपण हे पाण्यात उकळत टाकायचे। अशा प्रकारे पूर्ण आधी सगळी चिरून घ्यायची। ह्याला कांदा थोडा जास्त लागतो आणि चण्याची डाळ भिजत घालायची। मी रात्री चण्याची डाळ भिजत घातली, ती पण तुम्हाला मी दाखवते। अशा प्रकारे चण्याची डाळ टाकून नाही केलात, नुसती कांद्यावरती केला तरी चालते, पण चण्याची डाळ टाकून केली तर खूप छान लागते। ही बघा, ही मी चण्याची डाळ रात्री भिजत घातलेली, 1-2 ते 3 चमचे चण्याची डाळ टाकली भिजत, ती रात्रभर भिजली। आता मी कुकरला लावते। कुकरला लावले की कशी पटकन शिजून जाईल, म्हणून मी कुकरला 1-2 ते 3 शिटीमध्ये ही पटकन शिजून देते। नुसती पाण्यामध्ये उकळत घातल्यात तरी चालेल, टोपामध्ये। आणि वरून ही चण्याची डाळ टाकायची अशी। आणि 1 ग्लास आपण पाणी घालूया त्याच्यामध्ये। आता 1 ग्लास मी पाणी घालते, असं पाणी घालायचं 1 ग्लास। आणि थोडं अर्धा चमचा तेल घालायचं, कसं पाणी वरती येत नाही कुकरच्या, म्हणून तेल घालायचं। आणि मी आता ही गॅसवर ठेवते, 1-3 शिट्ट्या करून घेते। एक मीडियम गॅसवर, मीडियम फास्ट गॅसवर आपण थोडं पटापट 3 शिट्ट्या होतात, त्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, पटकन शिजते। हे बघा, माझ्या आता कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या, 3 शिट्ट्या झाल्या माझ्या या। कढई ठेवते, कढई ठेवून त्याच्यावरती तेल टाकून थोडं तापत ठेवूया। आणि कुकर थंड झाल्यावरती आपण कुकर खोलायचा। आणि बघा, आता ही भाजी आपण पूर्ण पिळून घ्यायची, याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे। बघा, ही भाजी पण छान शिजली आहे। आणि आता ही संपूर्ण अशी पिळून घ्यायची, दोन्ही हाताने आपण अशी दाबून पिळून घ्यायची, म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल। पाणी अजिबात ठेवायचं नाही भाजीमध्ये। थोडी भाजी ही तुरट लागते, पण चवीला छान लागते ही भाजी। पावसातून एकदा तरी आपण ही खायची असते, खूप छान लागते ही भाजी। हे बघा, अशा प्रकारे ही पिळून घ्यायची संपूर्ण भाजी। चण्याची डाळ पण आपली कुकरमध्ये शिजली जाते पटकन। आता अशा प्रकारे आपण संपूर्ण भाजी ही मी पिळून घेतली। हे बघा, अशा प्रकारे ही संपूर्ण भाजी आता पिळून घेतली। हे मी 3 कांदे घेतलेत, मीडियम साईजचे 3 कांदे। कांदा जास्त लागतो। आता याच्यामध्ये हळद घालायची, आपला मालवणी मसाला 1 चमचा। आणि आपण माझं कांदा खोबऱ्याचं वाटण असतं, ते मी केलेलंच असतं आधी, ते वाटण घालूया थोडं। हे वाटण घातल्याने भाजीला चव छान येते। इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालं, त्याच्यामध्ये 4 ते 5 पाकळ्या आपण लसूणच्या घालायच्या। पहिला लसूण तडतडला की मग कांदा घालायचा। आणि कांदा पण हा छान असा परतून घ्यायचा, गुलाबीसर झाला पाहिजे कांदा, असा छान असा परतून घ्यायचा। लसूण सुद्धा आणि कांदा सुद्धा छान परतून घ्यायचा। असं छान परतून झाला, थोडं मी अर्धा चमचा मीठ घालते। मीठ घातल्याने कांदा कसा लवकर शिजला जातो। आणि अर्धा चमचा हिंग घालते।
हिंग घातल्याने पोटाला बाधत नाही कोणतीही भाजी वगैरे आपल्याला, म्हणून हिंग घालायचा. हिंग नक्की आठवणीने घालायचं. असं ही छान अशी परतून घ्यायचं कांदा बघा आपला थोडा गुलाबीसर होत आलाय. आता ह्याच्यात सुद्धा आपण थोडं मीठ घालू. कांद्यात आपण घातले त्या अंदाजाने आपण भाजीत सुद्धा चवीनुसार मीठ घालायचं. आणि मसाला आहे तो पूर्ण आपल्या भाजीला लावून घ्यायचा. संपूर्ण भाजीला लागला पाहिजे हा मसाला. अशा प्रकारे आपण संपूर्ण हातानेच मिक्स करायची भाजी, म्हणजे संपूर्ण भाजीला मसाला लागला जातो. अशा प्रकारे आपण हा मसाला लावून घ्यायचा. आपण मीठ पण टाकले ना, ते मीठ सुद्धा भाजीला छान लागलं जातं. मग असं आता ही भाजीला बघा हे छान मसाला लागला गेला. संपूर्ण मसाला लागला पाहिजे भाजीला आपल्या, म्हणजे भाजी छान होते. असं आपण पूर्ण मसाला लावून घेतला. आता इकडे आपला कांदा सुद्धा बघा आता गुलाबीसर झाला असेल. बघा कांदा सुद्धा आपला गुलाबीसर झालाय. छान असा परतून घेतला. बघा ह्याच्या प्रकारे कांदा परतून घ्यायचा. नंतर ही भाजी घालायची त्याच्यावर, कांद्यावर पूर्ण भाजी आपण घालून घेऊया. अशा प्रकारे संपूर्ण भाजी आपण आता ही घालून घ्यायची. आणि त्याला भाजीला डाळीला सुद्धा मसाला लागलेला आहे बघा, हाताने लावला म्हणून खूप छान मसाला लागला पाहिजे. आता ही सगळी भाजी आपण कढईमध्ये घालून घ्यायची. आणि नंतर ही आपण आता मिक्स करूया. पूर्ण असं कांद्यावरती संपूर्ण ही मिक्स झाली पाहिजे. तेल सुद्धा थोडं जास्त घालायचं, 1-2 ते 3 चमचे तेल घालायचं याला. अशा प्रकारे ही संपूर्ण आता ही मिक्स करून घ्यायची भाजी. छान असं तेल कांदा मसाला सगळं लागलं पाहिजे व्यवस्थित, ही भाजी सुद्धा चवीला खूप छान लागते. असं आता हे मिक्स करून घेतलं. आता आपण याच्या थोडं 1-2 मिनिटं झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाकण ठेवायचं आणि गॅस थोडा मध्यम करायचा, मीडियम ठेवायचा. आणि 2 मिनिटांनी आपण आता हे झाकण काढूया आणि पुन्हा एकदा चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे बघा ही संपूर्ण आता पूर्ण ही मिक्स करून घ्यायची पूर्ण. भाजीला सुद्धा मस्तपैकी मसाला लागून झालाय, छान परतली गेलेली आहे भाजी. ह्या भाज्या कशा पावसाळ्यातच भेटतात, म्हणून पावसामध्ये ह्या भाज्या मुद्दाम खायच्या असतात. एकदा तरी घरी आणून आपण ही भाजी खायची असते. टाकळ्याची भाजी म्हणा, फोरशीची भाजी, भारंगीची भाजी खूप छान लागते. पुन्हा आपण एक झाकण मारूया, 1-2 मिनिटं परत ठेवूया. 2 मिनिटांनी परत आपण झाकण काढलं बघा, असं वाफ गेली, छान वाफ झाली. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. ही संपूर्ण मिक्स करून घ्यायची. झाली आपली भाजी, भारंगीची भाजी तयार. आणि ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते. ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा छान लागते ही भाजी. एकदा तुम्ही ही भाजी करून नक्की बघा आणि खूप चवीला छान असते. ही भाजी खाल्ल्याने पावसाळी भाजी आहे, पावसाळ्यातून मुद्दाम खायची असते. अशा प्रकारे आपली ही भारंगीची भाजी तयार झाली.